ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती म्हणजे आता विधानसभा झाल्यानंतर त्याच्या पूर्वीच ज्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होत आहेत त्याची तयारी सुरू झालेली आहे आणि निरंजन डावखरे आता अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। निरंजन डावखरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला भाजप कोकण पदवीधरचे उमेदवार आहेत निरंजन डावखरे आणि सोबतच मनसेने सुद्धा तिकडे आपला उमेदवार दिलेला आहे। अभिजित पानसे मनसेकडून तिथे निवडणूक लढतायत। एकीकडे आपण बघितलं तर ह्या आता भेटीगाठी सुरू होणं स्वाभाविक आहे, कारण लोकसभेच्या वेळेला मनसेनं बिनशर्त पाठिंबा भाजपला दिलेला होता आणि जेव्हा कोकण मतदारसंघाच्या किंवा कुठल्याही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जेव्हा त्याची चाहूल लागली तेव्हा प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार देऊ लागलेला आहे। मनसेनं आपला उमेदवार जाहीर केला, सोबतच भाजपनं सुद्धा जाहीर केलेला आहे। आता भाजप कोकण पदवीधरचे निरंजन डावखरे पोहोचलेले आहेत राज ठाकरेंच्या भेटीला, कारण त्यांच्याच तिथे मतदारसंघात त्यांच्या विरुद्ध मनसेकडनं उमेदवार देण्यात आलेला आहे अभिजित पानसे। त्यामुळे आता या चर्चेदरम्यान नेमक्या काय गोष्टी होतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ह्या वेळेला अभिजित पानसेंना पुन्हा माघार घ्यावी लागते का, निरंजन डावखरेंना त्यांना पुन्हा पाठिंबा द्यावा लागतो का हे बघावं लागणार आहे, किंवा मनसे आणि भाजप यांचे एकत्रित हे तिथे कोकण पदवीधरचे निवडणूक लढतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। पदवीधर मतदारसंघासाठी आता अगदी चुरस सुरू झालेली आहे आणि आता नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा होऊ लागलेल्या आहेत। कोकण पदवीधरसाठी नेमका काय फॉर्म्युला ठरतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण प्रत्येकानं आपापले उमेदवार द्यायला सुरुवात केलेली आहे। कोकण पदवीधरसाठी मनसेकडनं अभिजित पानसे मैदानात आहेत, निरंजन डावखरे भाजपकडनं आहेत। त्यामुळे आता ह्या निवडणुकीत नेमकं काय होतं बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आपण बघतोय की एकीकडे भाजपनं सुद्धा इकडे उमेदवार दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय विश्वातनं उमटत होत्या। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला आणि कुठेतरी पुढच्या निवडणुकांमध्ये त्याची परतफेड केली जाईल अशी आशा कुठेतरी मनसेला होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली जात होती।